अनारसे कसे बनवायचे ते पाहूया। अर्धा किलो मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। ते पाणी टाकायचं, हे स्वच्छ धुवून घ्यायचे। पाणी ओतून घेतलं, परत त्याच्यात पाणी टाकायचं, परत धुवून घ्यायचं, कारण हे घाण पाणी वरती निघतंय। परत हे ओतून घ्यायचं। स्वच्छ धुवून घेतले तांदूळ 2-3 पाण्याने, त्याच्यात पाणी ओतवायचं आणि 2 दिवस असंच ठेवायचं झाकून। झाकण उघडून पाहायचं, पहा हे 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं। तांदूळ निथळायला ठेवायचे आणि कॉटनच्या कपड्यावर उन्हात नाही तर घरातच सुकून द्यायचे आणि मग पावडर करून घ्यायची त्याची, गिरणीमध्ये किंवा मिक्सरमध्ये। तांदळाचं पीठ मी दळून आणि चाळून घेतलेलं आहे। गूळ मिक्सरमधून बारीक केलेला आहे। तांदळाचं पीठ ओतून घ्यायचं, त्यात बारीक केलेला गूळ टाकून घ्यायचा। थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचं सगळं। मिक्सरला गूळ फिरवला की गिठोळ्या राहत नाहीत, पूर्ण असं एकजीव होतो त्याचा गुळाचा। मग याच्यात मिक्स पण छान होतं असं। असं एकजीव असं, याच्यात पाण्याचा वापर करायचा नाही। हे असं घट्ट व्हायला लागले आता, आहे का? असं छान असं एकजीव करायचं, त्याचा मिक्स करून घ्यायचं। त्याला त्याचं चांगलंच पाणी सुटतं। हे पीठ आहे ना आपलं जास्त पण दिवस राहतं। मग दूध किंवा पाणी वापरलं तर जास्त पीठ नाही टिकत। छान गोळा झालेला आहे। अनारसाचं पीठ आपलं तयार झालेलं आहे। पीठ मी हे रात्रभर असंच ठेवलं होतं। हे बरोबर झालंय। हे जर सुक्कं असलं तर तुम्ही थोडंसं पाणी पण टाकू शकता किंवा दुधाचा वापर पण करू शकता, पण हे पीठ व्यवस्थित झालेलं आहे। पहा, याचा आता उंडा करून घेऊया। खसखस घेतलेली आहे, याच्यात असं गोल फिरून घ्यायचं। तुम्ही या प्लेटमध्ये पण खसखस घेऊ शकता किंवा बशीमध्ये पण घेऊ शकता। असं करायचं, घ्यायचं। तूप आपलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये हे सोडून घ्यायचं। हे असं तूप असं हळूहळू कमी गॅस करायचा आणि तूप असं हळूहळू त्याच्यावर असं वरतून टाकायचं। असं थोडंसं कडेला घ्यायचं, परत तूप जास्त तुपामध्ये किंवा तेलामध्ये पण तळून नाही घ्यायचं, थोडं थोडंच करायचं। आपले अनारसे जाळीदार होतात आणि खुसखुशीत होतात।
पहा अनारसाचा कलर पण बदललेला आहे. आणि असं कडेला ठेवायचं, मग ते तूप खाली येतं. आपलं अनारस तयार झालेलं आहे. आपले अनारसे तयार येतं. तुम्ही नक्की करून पहा. आवडल्यास शेअर लाईक करायला विसरू नका.